जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाचं अश्वाचं पहिलं गोल रिंगण बालेवाडीत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलं। विठोबा रखुमाई आणि ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषानं संपूर्ण आसमंत दुमदुमत होता। सुरुवातीला झेंडेकरी, नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी आणि त्यानंतर विणेकरांनी रिंगणाच्या फेऱ्या केल्या। त्यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाचा रिंगण सोहळा पार पडलाय। हजारो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा हा नेत्रदीपक सोहळा अनुभवलाय। या अद्भुत सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी। पाहूया। अश्वधावता रिंगणी नाचे विठू असं आपण जर म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अश्वरिंगण जे आहे ते सध्या इंदापूरमध्ये पार पडते आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण या इंदापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। पहाटेपासूनच खरं तर या मैदानावर भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती। तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं अश्वरिंगण जे आहे ते या ठिकाणी पार पडताना दिसतंय। मुख्य अश्वाचे दौड पाहण्यासाठी जी आहे हा सगळा रिंगण सोहळ्याचा अनुभव पाहण्यासाठी जो आहे तो पंचक्रोशीतील गावकरी नागरिक जे आहेत त्यासह अगदी विठ्ठलाचे तल्लीन भक्त जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला गर्दी केलेलं पाहायला मिळत आहेत। अश्वाची दौड ही खरं तर या प्रमुख सोहळ्याचं आकर्षण असतं आणि हेच पाहण्यासाठी आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केलेली जाते। आपण जर पाहिलं तर ज्या मार्गावरून या अश्वाची दौड झालेली आहे त्याची माती खरं तर कपाळी लावण्यासाठी, भाळी लावण्यासाठी ती देखील गर्दी करतानाचे आपल्याला नागरिक पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अक्षय बडवे सांगतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।